राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। महापालिकेच्या सभागृहात झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडींचा निर्णय जणू काही राजकीय वादळ ठरला। बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी आत मात्र नाराजी, अपेक्षा आणि राजकीय डावपेचांची तीव्र घुसळण सुरू होती। सत्ताधारी भाजपमध्येच असंतोषाचे ठिणगी पडले। आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांच्या समर्थकांना डावलल्याची खंत मनात साचत गेली। मनोज सरगर आणि पांडुरंग कोरे यांसारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नावं मागे पडली आणि त्याऐवजी जनस्वराज्याला संधी मिळाली। या एका निर्णयानंच नाराजीचं सावट अधिक गडद झालं। दरम्यान शेखर इनामदार यांच्या समर्थक दरिबा बंडगर यांना संधी मिळाल्यानं त्यांच्या गोटात समाधानाची लहर पसरली। तर जनस्वराज्याचे डॉक्टर पंकज मेत्रे यांची निवड ही समित कदम यांच्या राजकीय डावपेचांची यशस्वी चाल ठरली। जणू या खेळात काहींनी बाजी मारली तर काहींना माघार घ्यावी लागली। भाजपच्या 4 जागांभोवती सुरू असलेल्या चर्चांनी सकाळपासूनच वातावरण तापवलेलं होतं। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने एक जागा जनस्वराज्याला देण्याचा निर्णय झाला आणि समीकरणच बदलली। चंद्रकांत पाटील यांनी केदार खाडीलकर यांच्या नावानं पाठिंबा दिला, तर उरलेल्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या चर्चेत अखेर दरिबा बंडगर यांचं नाव पुढे आलं आणि काहींच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या। या साऱ्या घडामोडीमध्ये सुरेश खाडे यांच्या समर्थकांना एकही संधी न मिळाल्यानं त्यांची नाराजी अधिक ठळक झाली। जयश्रीताई पाटील यांच्यासह अनेकांनी केलेल्या मागण्या दुर्लक्षित राहिल्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात एक वेदनादायक पोकळी निर्माण झाली। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षातील अंतर्गत मतभेदांची ठिणगी पेटली। संजय काका पाटील, पद्माकर जगदाळे आणि मैनुद्दीन बागवान यांनी स्नेहल सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं, पण दुसऱ्या जागेसाठीची चर्चा जणू काही संघर्षच बनली। अनेक नावांच्या गर्दीतून अखेर अशोक मासाळे यांचं नाव पुढे आलं आणि शेवटच्या क्षणी चित्र पालटलं। काँग्रेसमध्ये याच भावना उमटल्या। नेत्यांच्या समर्थकांना संधी मिळाली, पण अनेक निष्ठावंत कार्यकर्ते मात्र बाजूला राहिले। त्यांच्या मनातील खंत शब्दात व्यक्त झाली नाही, पण ती स्पष्ट जाणवत होते। या साऱ्या राजकीय घडामोडींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत भाजपचे गटनेते संदीप आवटी म्हणाले, ही नाराजी नाही तर केवळ 1.25 वर्षासाठीची जबाबदारी आहे। पण वास्तवात मात्र या निवडीने अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभी केलेत। राजकारणात निर्णय हे केवळ आकड्यांचे नसतात, ते भावनांचे असतात। या निवडीने काहींना आनंद दिला तर काहींच्या मनात न बोललेली खंत ठेवून गेला आणि हाच या संपूर्ण प्रक्रियेचा खरा चेहरा ठरला। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।